नमस्कार मित्रांनो, माहिती योजनेची या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। मित्रांनो, एक अतिशय महत्त्वाची अपडेट आज मी तुमच्यासाठी या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहे आणि ती अपडेट आहे संजय गांधी निराधार योजनेसंबंधी। तरी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही जर या योजनेचा लाभ घेत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा होणार आहे, कारण ऑगस्ट महिन्याचे पैसे हे बऱ्याचशा लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले नाहीत, ज्याची त्यांना अपेक्षा त्यामुळे त्यांच्यामध्ये बरीच अस्वस्थता त्यामुळे त्यांच्या मनात बरीच अस्वस्थता तयार झालेली आहे। तर त्यासंबंधीच हा व्हिडिओ आहे, त्याच्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ पेन्शन, विधवा पेन्शन, इंदिरा गांधी योजना, दिव्यांग बांधवांसाठी मिळणारी शासकीय मदत, या सगळ्यांचे पैसे आजच्या तारखेला म्हणजेच ऑगस्ट महिन्याचे जे हप्ते होते ते अजून खात्यात जमा झालेले खात्यात जमा होतील असं सांगितलं जात होतं, पण प्रत्यक्षात अनेक ठिकाणी अजूनपर्यंत ही रक्कम जमा झालेली नाही। त्यामुळे लाभार्थ्यांच्या मनात संभ्रम तयार झालेला आहे। आता बरेचसे लाभार्थी या रकमेची वाट पाहत आहेत। कोणी बँकेत चौकशी करतंय तर कोणी कागदपत्रे तपासत बसलाय। आता ह्या विलंबामागे काही तांत्रिक अडचणी असल्याची माहिती आता समोर आलेली आहे। त्यामुळे घाबरायचं काहीच कारण नाही। प्रशासनाकडून प्रक्रिया सुरू आहे आणि लवकरच पैसे खात्यावर जमा होतील अशी अपेक्षा आहे। शासनाने राज्यभरात विशेष महसूल सप्ताह सुरू केला आहे, जो 1 ऑगस्टपासून ते 7 ऑगस्टपर्यंत राबवला जाणार आहे। आता हा आठवडा केवळ फायली ढकलण्यापुरता नसून सरकारचं एक विशेष पाऊल आहे। निराधार, वयोवृद्ध, विधवा, अपंग आणि गरजू बांधवांपर्यंत थेट सरकारी मदत पोहोचवण्याचं। आपल्यासारखे शेकडो लाभार्थी आहेत ज्यांचे पैसे अजून बँक खात्यात जमा झालेले नाही आहे। आणि बँक खात्यात कशा पद्धतीने जमा होतात तर डीबीटीच्या माध्यमातून, म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून बँक खात्यामध्ये पैसे आलेले नाहीत। आता याच कारणासाठी महसूल अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी इत्यादी कर्मचारी आता कागदपत्र घेऊन थेट तुमच्याच घरी येत आहेत। आता यामध्ये काय केले जाते याकडे सुद्धा तुम्ही लक्ष द्या। आता हे अधिकारी जर तुमच्या घरी आले तर ते कशासाठी येतात यासंबंधीची माहिती आता तुम्हाला मिळेल। आता प्रत्येक लाभार्थ्यांचं आधार कार्ड तपासलं जाते, त्याच्यानंतर डीबीटी पोर्टलवर नाव आहे का हे बघितलं जाते, त्याच्यानंतर आहे आधार कार्ड सीडिंग केलेलं आहे का, KYC अपडेट आहे का, आणि ज्यांना अडचणी आहेत जसं की आधार अपूर्ण, बँक खाते बंद, पेन्शन स्टॉप झालेली आहे, त्यांचं काम तातडीने केलं जातं आहे। पण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, संपूर्ण राज्यात एकाच वेळी ही प्रक्रिया चालू आहे। त्यामुळे पोर्टलवर प्रचंड लोड येतोय। काही ठिकाणी इंटरनेट कनेक्शनची अडचण आहे, तर काही ठिकाणी सिस्टीम स्लो झालेली आहे। यामुळे पैसे उशिरा येणं ही एक नैसर्गिक गोष्ट आहे असं आपण म्हणू शकतो। याच आठवड्यात संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ निवृत्ती योजना, त्याच्यानंतर आहे विधवा पेन्शन योजना, दिव्यांग योजना, इंदिरा गांधी योजना, अशा विविध योजना लाभार्थ्यांसाठी अर्ज भरून घेतले जात आहेत। यामध्ये काहींना हयातीचे दाखले द्यावे लागतात, म्हणजे आपण जिवंत असल्याचा पुरावा द्यावा लागतो, त्याची खात्री द्यावी लागते। काहींची कागदपत्र अपूर्ण असतात, जसं की वयाचा दाखला, उत्पन्न प्रमाणपत्र, त्याच्यानंतर हे रहिवासी दाखला, हे सगळं आता एका जागी मिळू शकतं। त्यामुळे लाभार्थ्यांना तहानभूक विसरून कार्यालयाच्या फेऱ्या मारायची आता गरज पडणार नाही। आता अधिकारी जर तुमच्या दारी येत आहे तर ही लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे। सध्या महसूल विभागाचे कर्मचारी घरोघरी जाऊन अर्जदारांची KYC करतायत। आधी KYC करण्यासाठी आपल्याला केंद्रामध्ये जावं लागायचं, पण आता महसूल विभागाचे अधिकारी स्वतः आपल्या लाभार्थ्यांच्या घरी येऊन KYC स्वतः करत आहेत। त्यासोबत ते कागदपत्रांची तपासणी सुद्धा करतायत आणि जेथे अडथळे आहेत तिथं सोल्युशन शोधतायत,
ज्यांचे हप्ते थकीत आहेत, ज्यांचे हप्ते थकीत आहेत म्हणजे मागचे काही महिने पैसे आलेच नाहीत, त्यांनाही मदत केली जात आहे. शेतकरी मित्रांनो, काहींचे फार्मर आय डी अजून जोडले गेलेले नाहीत, त्यामुळे DBT होत नाही, यावर देखील अधिकारी लक्ष देत आहेत. आता एकाच ठिकाणी अनेक सेवा, अशा पद्धतीने एकाच ठिकाणी अनेक सेवा अशा पद्धतीने एकाच ठिकाणी अनेक सेवा देण्याचं काम या अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. आता त्या सेवा कोणत्या कोणत्या आहेत हे सुद्धा आपण माहीत करून घेऊ. आता या शिबिरांमध्ये नवीन अर्ज, कागदपत्र पडताळणी, जुने थकीत हप्ते आणि DBT अपडेटिंग अशा एकाच ठिकाणी अनेक सेवा दिल्या जात आहेत. आता तुम्ही म्हणाल, पण आजचे पैसे का आले नाहीत, म्हणजे ऑगस्ट महिन्याचा हप्ता का आलेला नाही? तर मित्रांनो, ही प्रक्रिया खूप मोठी आहे. शेकडो लाभार्थी, हजारो गावं, लाखो फायली, यामुळे वेळ लागणं साहजिक आहे. यामुळे आज अनेकांच्या खात्यावर 1,500 रुपयांचा हप्ता जमा झाला नाही. पण काळजी करू नका, उद्याच्या दिवसात संपूर्ण प्रोसेस पूर्ण होईल आणि हक्काची पेन्शन तुमच्या खात्यावर नक्कीच जमा होईल. आता या ठिकाणी माझं एकच सांगणं आहे की एक सल्ला आहे की कृपया अफवांवर विश्वास ठेवू नका. आता कोणी म्हणेल, माझे आले तुझे का नाही आले? तर त्याला विचारायचं, तुझं आधार लिंक झालेलं आहे का? KYC अपडेट आहे का? प्रत्येक लाभार्थ्याची परिस्थिती वेगळी प्रत्येक लाभार्थ्याची परिस्थिती वेगळी असू शकते. म्हणून घाई न करता संयम ठेवा. आपल्या गावात सध्या एक फार उपयोगी आणि गरजूंना दिलासा देणारं काम चालू आहे, ते म्हणजे विशेष महसूल आठवड्याचं शिबिर. आता या शिबिरात गावकरी आणि गरीब बांधवांसाठी अनेक प्रमाणपत्र थेट मिळत आहेत. आता याविषयी मी तुम्हाला आधीच माहिती दिलेली आहे की या शिबिरामध्ये बऱ्याचदा महसूल अधिकारी स्वतः तुमच्या घरी येऊन कागदपत्रांची तपासणी करतो. तर काही वेळेस तुम्हाला सुद्धा त्या शिबिरामध्ये जाऊन स्वतःची कागदपत्रही तपासून घ्यावी लागतात. आता ही कागदपत्र कोणती असतात? तर जात प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, उत्पन्न प्रमाणपत्र. आधी यासाठी तालुक्याला चक्रा माराव्या लागायच्या, पण आता हे सगळं गावातच मिळू लागल्यामुळे लोकांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहतोय. त्याचबरोबर संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना आणि इतर शासकीय योजनांचे अर्ज यावर तातडीने मंजुरी पत्र देखील दिलं जातं आहे. काही ठिकाणी तर जिवंत सातबारा म्हणजे लाभार्थी जिवंत असल्याचं प्रमाणपत्र, तसेच नवीन रेशन कार्ड देखील वाटपात समाविष्ट करण्यात आलेलं आहे. आता यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काही असेल तर ते आहे की काही गरजू आणि वंचित नागरिक जे आजवर सरकारी मदतीपासून दूर होते, त्यांच्यापर्यंतही हक्काची योजना पोहोचवण्यात आली आहे. वृक्षारोपणासारखे उपक्रमसुद्धा या काळात पार पाडले जात आहे. त्यामुळे जिथं शिबिर झाली तिथं लोकांनी समाधानाचं आणि कृतज्ञतेची भावना व्यक्त केली. या सगळ्या उपक्रमांमुळे महसूल विभागाच्या कार्यक्षमतेचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे. आता कारण लोकांना कागदपत्रांसाठी आता खेटे घालावे लागत नाहीत. एकाच ठिकाणी सगळी कामं झटपट आणि पारदर्शक पद्धतीने होत आहेत. म्हणून आपलेच सांगणे आहे म्हणून आमचं म्हणून मित्रांनो, जर आज आपल्या खात्यावर पेन्शनचे पैसे जमा झाले नाही तर काळजी करायचं कारण नाही. कारण महसूल विभागाकडून तसेच शासनाकडून स्पष्ट सांगण्यात आलं आहे की ही प्रक्रिया सुरूच आहे आणि काही तांत्रिक अडचणीमुळे थोडासा उशीर होतोय, पण लवकरच म्हणजे उद्या, परवा किंवा अगदी लवकरात लवकर हे पैसे तुमच्या खात्यावर जमा होतील. आता तुमचंही एक सामाजिक कर्तव्य आहे. आता ही गोष्टसुद्धा लक्षात ठेवा, सरकार आपल्यासाठी बऱ्याच गोष्टी करते, शिबिर घेते, शिबिरमध्ये आपल्याला सगळ्या सोयीसुविधा शिबिरमध्ये आपल्या सगळ्या कागदपत्रांची तपासणी करून
आपल्याला मदत करते, तर आपलंसुद्धा काही कर्तव्य आहे. जर तुमच्या खात्यावर पैसे जमा झाले असतील तर कृपया खाली कमेंट करून नक्कीच कळवा. कारण काय होतं बघा, बऱ्याच लोकांना माहीत नसते की त्यांचे पैसे आलेत की नाहीत, सिस्टीममध्ये काही अडचण आहे का. अशावेळी तुमच्यासारख्या माणसांनी जर माहिती दिली तर बाकीच्यांनाही थोडा दिलासा मिळतो, मन शांत राहते आणि घाईगडबड करत नाहीत. आता ही माहिती सध्या हजारो गरजू लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आहे. विशेषतः ज्या घरांमध्ये 1,500 रुपये म्हणजे महिन्याचा आधार आहे, अशा लोकांसाठी तर ही माहिती म्हणजे एक दिव्य असते. म्हणूनच आपण एकमेकांना मदत केली पाहिजे. आणखी एक महत्त्वाचं शासनाच्या अधिकाऱ्यांनी देखील हे स्पष्ट सांगितलं आहे की सर्व प्रक्रिया सुरळीत चालू आहे. थोडा संयम ठेवला तर आपली पेन्शन खात्यावर जमा होईलच. त्यामुळे घाबरायचं नाही आणि कुणावरही संशय घ्यायचा नाही. आणि कोणालाही चुकीची माहिती द्यायची नाही, चुकीची माहिती पसरवायची नाही. आपण फक्त मित्रांनो, आपण फक्त या यूट्यूब चॅनलवर दररोज अशाच विश्वासार्ह आणि खात्रीशीर माहिती पाहतोय. त्यामुळे जर ही माहिती तुम्हाला थोडीशी जरी उपयुक्त वाटली असेल तर ती कृपया शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. आणि हो, तुमचं आमचं हे आपलं आपुलकीचं नातं अजून घट्ट व्हावं यासाठी व्हिडिओ आवडला असेल तर त्याला एक लाईक द्या. चॅनलवर नक्की सबस्क्राईब करा. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि त्या बाजूला असलेली बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला अशा पद्धतीचे अतिशय महत्त्वाच्या योजनांची अपडेट्स वेळेवर मिळत राहतील. तुमच्यापर्यंत हे अपडेट्स लगेच पोहोचतील. आपल्या ग्रामीण भागातल्या लोकांसाठी काम करत आहोत, त्यांच्यापर्यंत योजनांची खरी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि हाच आमचा उद्देशसुद्धा आहे. तर मित्रांनो, मी आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल, महत्त्वाचा वाटला असेल. तर व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.